श्रावणी बाळा, आज आषाढी एकादशी निमित्त तू पूजा कर विठ्ठलाची. होय श्रावणी, आज पहिल्यांदा तुझ्या हातने या घरात पूजा होती. चल सुरुवात कर. हो. थांब. या नटमोगरीच्या हातनं ही पूजा होणार नाही. आई काय झालं? काय कारण आहेत? तिनं पूजा का नाही करायची म्हणतेस? कारण सांगायची गरज नाही मला, पण या नटमोगरीच्या हातनं ही पूजा होणार नाही. होय, बहिरी आहे काय? आई काय म्हणते कळत नाही. अजून ताट घेऊन तशीच उभी. घे आई. चला निघायचं, बाहेर निघायचं. चला. आई, हात सोड. तिचा हात सोड. ती कुठं बी जाणार नाहीये. शुभू, सासूबाईंना करू दे ना पूजा. मी थांबते बाहेर. नाही श्रावणी, तू कुठं बी जायचं नाहीस. तू माझी बायको आहेस. तुला माझी शपथ आहे हं? तू माझ्या बाजूला उभं राहायचं. अगदी बरोबर बोलतोय शुभू. अगं तू या घरची सून आहेस, लक्ष्मी आहेस. तुला घराबाहेर जायची काय बी गरज नाही. आणि तुला पूजा करताना ज्यांना बघायचं नसेल ना, त्यांनी घराबाहेर जाऊन उभं राहावं. आमची काय हरकत नाही. आई ऐकलं? या परक्या पोरीमुळं अन्न कसे वागलेत आपल्या बरोबर. अगं तुला बाहेर काढायला निघालेत. नाही नाही आई, हे बघ, तू बाहेर जाणार असशील का नाही, मग आम्ही पण इथं थांबणार नाही घरात. आम्ही पण बाहेर जाऊ काय, आम्ही सांगतोय. तू सर आधी जा. जा आई संगत, काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. जा.